सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। कापड व्यवहारातून 91 लाखांच्या फसवणूक प्रकरणी इचलकरंजीतील गावभाग पोलिसांनी आणखी एकाला अहमदाबाद गुजरातमधून अटक केली आहे। अजय कुमार रस्तोगी असं त्याचं नाव आहे। त्याला न्यायालयानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील मनोज चंगेडिया यांची कापड व्यवहारात तब्बल 91 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे। या प्रकरणी चंगेडिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। संशयितांनी बनावट फर्मच्या नावानं विश्वास संपादन करून मोठ्या प्रमाणात कापड खरेदी केल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्यामुळे या प्रकरणातील मुख्य संशयित महेंद्र कुमार सोलंकी उर्फ महेश जैन याला अटक केली आहे। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। या गुन्ह्यातील फरार असलेल्या अजय कुमार रस्तोगी याचा पोलीस शोध घेत होते। तो साबरमती कारागृहात न्यायालयीन बंदी असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली। त्यामुळे रस्तोगी याला गुजरातमधील अहमदाबाद इथून अटक केली। न्यायालयानं त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान अटक केलेले दोन्ही संशयित यांच्याकडून संगनमत इतर व्यवहारांची साखळी आणि फसवणुकीची व्याप्ती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे।